नमस्कार, मी राजेश. आपण पाहत आहात शोध जन्मताचा. या कार्यक्रमामध्ये आज पाहूया यशोगाथा आवळ्याची. मीराबाई महिला बचत गट रेणापूर, नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील एक छोटंसं रेणापूर गाव, जंगलाच्या दऱ्याखोऱ्यात असलेले गाव. या गावातील एका महिला बचत गटाने अतिशय स्तुत्य उपक्रम राबवून आपल्या सर्व बचत गटातील महिलांना रोजगार निर्माण करून दिला. त्या महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ सुनीता कावळे यांनी जो पराक्रम केला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध क्षेत्रामधील अधिकारी, कर्मचारी, नेते यांनी सर्वांनी त्यांची जी आवळा कांडी जी चाखली, आवळ्याचे 12 पदार्थ, गुळापासून, मधापासून अशा विविध प्रकारच्या आवळ्याच्या 12 पदार्थ त्यांनी बनवले आणि भोकर येथे विधी सेवा मार्फत एक महाशिबिर घेण्यात आलं आणि त्या शिबिरामध्ये चक्क बचत गटांचे अनेक स्टॉल लावले होते. परंतु त्या बचत गटाच्या एका स्टॉलवर शेकडोची गर्दी पाहायला मिळाली. त्या स्टॉलवरून अनेक लोकांनी आवळ्याचे पदार्थ जे की आरोग्यासाठी चांगले असतात ते घेऊन गेले. विविध जजेस असतील, मान्यवर वकील असतील, नेते असतील, अधिकारी असतील, तहसीलदार, DYSP या सर्वांनीच ते पदार्थ नेले आणि चक्क मुंबई खंडपीठाचे, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नीरज धोटे सर यांनी सुद्धा त्या आवळ्याचे पदार्थ स्वतः स्टॉलला जाऊन घेतले आणि त्या महिलांचं भरभरून कौतुक केलं. तर पाहूया काय म्हणतात नीरज धोटे सर. हे चटपटे आहे, हे चटपटी आहे, गुळ पावडर युक्त आहे, हे ड्राय मुरब आहे सर हनीचा, हे ड्राय कॅनी, हे खाऊन बघा ना सर. 200 रुपयाला 250 ग्राम आहे. हे गुळ पावडर, हे ड्राय मुरब आहे सर, मधामधला. हां आवळ्याचा, हां मधामध्ये टाकलेला. हे गुळ पावडर युक्त कॅन्डी आहे सर. केलेलं आहे हे पण कॅन्डी आहे. मोबाईल नंबर कोणतंच केमिकल नाही आहे सर आपल्या याच्यामध्ये. 83 व्यवसाय आहे मॅडम. वाटल्यास आमच्या प्रोडक्टला येऊन भेट द्यावी अशी आमची मीराबाई महिला बचत गटाकडून विनंती आहे तुम्हाला. मॅडम, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये रेणापूरचं नाव यांनी नेलंय त्या आवळ्याच्या माध्यमातून. तर काय वाटतं तुम्हाला या महिलेबद्दल, या बचत गटाबद्दल? खरंच म्हणजे ग्रामीण भागातून एवढे चांगल्या प्रकारचे त्यांनी जे आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून सगळीकडे त्याचा पुरवठा करतो ती खूप चांगली गोष्ट आहे. आपण तेच जर मोठ्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर याची किमती पण खूप जास्त आहेत आणि किती प्युअर मिळतील याचा पण भरोसा नाही. म्हणजे आता हा आवळा स्पेशल हनीपासून बनवलेला, म्हणजे जो विदाऊट साखर जे आहेत त्यांना पण हा खूप चांगला आहे. खरंच खूप चांगला आहे, उत्पादन चांगलं आहे. नमस्कार, आपण आहोत विधी सेवा महाशिबिर भोकर येथे. या भोकरच्या या महाशिबिरामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लागले आहेत. या ठिकाणी महिला बचत गटाचे स्टॉल आहेत. आपण पाहू शकता की मीराबाई महिला स्वयंसहायता समूह रेणापूर यांच्या या गटाच्या उपक्रमामध्ये आपण पाहू शकता की हे आवळ्याचा काय पदार्थ आहे मॅडम? हे आहे हनीची कॅन्डी आहे, हनीयुक्त कॅन्डी आहे. ही हनीयुक्त कॅन्डी. आपण मधयुक्त आपल्या सर्व याची थोडक्यात माहिती द्या. याला काय बोलतात? हे गुळ पावडर युक्त कॅन्डी आहे. गुळ पावडर युक्त कॅन्डी. आणि हे गुलाबजामुन आहे का? हे गुलाबजामुन नाही, हे ड्राय मुरब्बा आहे. ड्राय मुरब्बा. अच्छा. मधामधला. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध हे आहे ते चटपटी आहे, आवळा चटपटी. आवळा चटपटी कॅन्डी. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आवळ्यापासून बनवलेले विविध असे किती प्रकार आहेत आवळ्याचे? आता आपले 12 प्रकार आहेत, पण पूर्ण विक्री झालेली आहे. अच्छा. तर 12 प्रकारचे या ठिकाणी आपण विविध प्रकार बनवले आहेत की आवळ्यापासून या समूह गटानं. आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठीचा हा अत्यंत उत्तम मार्ग या महिला बचत गटाच्या याच्यातून करता येते. याचे अध्यक्ष सौ सुनीता कावळेताई, आपण यांची चर्चा करूया. काय सांगाल आपल्या गटाबद्दल, म्हणजे आपल्या अनुभवाबद्दल काय सांगाल? डोळे
तुमचा काय अनुभव सांगतो या बचत गटाच्या माध्यमातून आपण जे उद्योग उभा केला, हां. तर काय वाटते तुम्हाला या उद्योगातून काय समाधान मिळतंय? काही नाही, आता वाटलं नव्हतं की छोट्याशा आवळ्यानं माझं नशीब बदलेल. माझं तर बदललं, पण माझ्या गटाचं, माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या विभागाचं, माझ्या राज्याचं, केंद्राचं, सगळ्यांचं ह्या छोट्याशा आवळ्यानं माझ्या जीवनात खूप मोठा बदल झाला. माझ्याकडून 13 महिलांनाही मी घडवलेली आहे. याचा मला खूप सार्थ अभिमान आहे, कारण की माझ्यासारख्याच अशा महिलांनी काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे व काहीतरी रोजगार महिलांना दिला पाहिजे. तर आपण हा आवळा घेऊन हं. हा आवळा जे आपण मागवतो, कुठून मागवतो आवळा? हा आवळा मी डोंगरी आहे. हा आवळा मी आवळा हैदराबादमधून मागवते. तर हा हैदराबादचा आवळा रेणापूरमध्ये येऊन रेणापुरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा आवळा पोचला. आपण मुंबई या ठिकाणी सुद्धा महालक्ष्मी मंत्रालयात सरसला गेले होते. तिथे माझी 9 लाखाची पहिल्या स्टार्टिंगला विक्री झाली. नंतर पुन्हा मला प्राधान्य दिलं 2023-24ला, तेव्हा 17 लाखाची झाली. आता पूर्ण महाराष्ट्रातून मला 9 मार्चला मुख्यमंत्र्याच्या हातानं माझा सत्कार आहे. माझी यशोगाथाचं हे करणार आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी आज या शिबिरामध्ये नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश आले होते. हे सुद्धा आपल्या या ठिकाणी आलेले होते. फार मोठे मान्यवर आले होते. तर काय अनुभव आहे, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला याच्याबद्दल? त्यांनी खूप माझी प्रशंसा केली. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटते माझा. माझ्याकडून इतर गटाच्या महिलांनी काहीतरी शिकलं पाहिजे व उद्योजक झालं पाहिजे. कधी वाटलं नव्हतं की मी साध्या आवळ्यानं मी एवढी प्रगती करू शकेल, पण स्वतःचा कॉन्फिडन्स होता. एका आवळ्याकडून मी नाही का 13 प्रकार बनवते, 13. तर आपण पाहू शकता की या ठिकाणी मीराबाई महिला स्वयंसहायता गट रेणापूरच्या माध्यमातून या ठिकाणी 13 महिलांचा परिवार चालतो आणि अतिशय उत्तम प्रकारे या महिला बचत गटाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं आहे. तर महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांना या ठिकाणी नावून यांची आवळा कँडी, आवळा मुरब्बा जे काही याचे आवळ्याचे पदार्थ बनतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तिथून त्यांना मागणी